शाहरुख खान आणि राजकुमार हिरानी यांचा मूव्ही म्हणजे की डंकी. हा मूव्ही जो आहे मी बघितलेला आहे आणि त्याचाच रिव्ह्यू तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. तर राजकुमार हिरानी फॅक्टर याही चित्रपटामध्ये आपल्याला पाहावयास भेटलेला आहे. एका वेगळ्याच सब्जेक्टला, विषयाला त्यांनी हात जे आहे, याही चित्रपटाच्या माध्यमातून लावलेला आहे. कशाप्रकारे इल्लीगली भारतातील लोकं जे आहेत, वेगवेगळ्या देशामध्ये जातात आणि कशाप्रकारे त्या ठिकाणी जाऊन स्थायिक होण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच अ, अ, गोष्टीमध्ये कित्येक लोकं आपला जीव गमावतात. अशा प्रकारची स्टोरी जी आहे या चित्रपटामध्ये माध्यमातून समजते. फर्स्ट हाल्फ जर पाहायला गेला म्हणजे की चित्रपटाच्या इंटरव्हलपर्यंतचा भाग, तर एक चित्रपटाची स्टोरी लाईन बिल्डअप होते. त्यासोबतच चित्रपटामध्ये थोडंफार जोक देखील आहे सुरुवातीच्या फर्स्ट हाल्फमध्ये. सेकंड हाल्फमध्येही आहेत, परंतु सुरुवातीच्या फर्स्ट हाल्फमध्ये जास्त प्रमाणात आपण स्टोरी लाईन पाहतो आणि एक कॅरेक्टर म्हणजे की विकी कौशल, आता स्पॉइलर जर सांगायला गेलं तर फर्स्ट हाल्फमध्येच ते एक्सपायर होऊन जातात. आणि आता दुसऱ्या हाल्फमध्ये आपल्याला कशाप्रकारे पूर्ण डंकीच्या मार्गाने ते कशाप्रकारे देशापर्यंत पोहोचतात, कोणता देश आहे, काय नाही, ते तर तुम्हाला समजेलच तुम्ही चित्रपट बघितल्यानंतर. तर अशा प्रकारची स्टोरी आपल्या आणि शेवट म्हणजे की इतका अ, चांगला शेवट आहे, की तुम्ही एकदम शेवटीला इमोशनल व्हाल. मी माझ्या फ्रेंड्ससोबत गेलो होतो, मी असेल, आम्ही सर्वजण इमोशनल झालो होतो. कारण की इतका चांगल्या प्रकारे चित्रपटाचा एंड जे आहे ते लिहिला गेलेला आहे, की नक्कीच तुमच्या डोळ्यातून जे आहे ते पाणी येईल. इतका अशा प्रकारचे जे चित्रपट नक्कीच आपल्या भेटीस आले. तरीही पाहायला गेलं तर मला तरी वाटतं 2023 मध्ये प्रेक्षकांच्या सिनेमाची टेस्ट बदललेली आहे. कारण की काही वर्षांपूर्वी असे चित्रपट खूप चालत होते. राजकुमार हिरानी यांचे चित्रपट जर घेतले आपण, तर खूप चांगले चालत होते. ज्यामध्ये की काही एवढं फायटिंग-गिटिंग नव्हते, काही फाईट सिक्वेन्स नव्हते. तरीही चित्रपट चालत होते. परंतु प्रेक्षकांची टेस्ट बदलली आहे असंच मला वाटतं. तर गाणेही चांगले आहेत. 5 पैकी 4 स्टार या मूव्हीला देतो मी. तर तुम्हाला हा चित्रपट कसा वाटला नक्की मग बघितला असेल तर मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि बघितला जर नसेल तर असे चित्रपट नक्की तुम्ही थिएटर्समध्ये जाऊन बघा. थँक